देशभर आज होळीचा उत्सव आहे। होळीच्या शुभेच्छा प्रथमतः आपल्याला। आणि दरवर्षी आम्ही सुद्धा भारतीय पारंपरिक सण नेहमी आनंदाने सर्व सवंगड्याच्या उपस्थितीत साजरा करत असतो। आणि होलिका दहन करत असताना आपले काही मनातले विकार असतील, काही अंधश्रद्धा असतील, काही व्यसनं असतील, हे होळीत आपण दहन करत असतो सातत्याने। त्यामुळे आम्ही सर्व परिवार एकत्र होऊन आमचे सर्व मित्र सहकारी यांना मी निमंत्रित केलं। आणि होळीमध्ये आज काय दहन केलं पाहिजे, तर होळीमध्ये यावर्षी छावा चित्रपट आल्यानंतर जशी मुलं संभाजी महाराजबद्दल वाचायला लागली, त्यामध्ये संभाजी महाराजबद्दल असलेलं एखादं पुस्तक, विकृत पुस्तक जे आजही महाराष्ट्र शासन छापते आहे। 1981 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली होती, दुसरी आवृत्ती 1984 साली आली आणि संभाजी महाराजांचा अभ्यास करणारी तिसरी आवृत्ती आता येण्याच्या उंबरठ्यावर आहे। आता काही लोक म्हणतात हे आता कशाला काढतात, ते काढून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? मला ते काढून हे सिद्ध करायचं आहे की राम गणेश गडकरी हा किती कलम कसाही होता। काही लोकांचं दैवत असलं तर ती लोक सांगतात, पण त्यांचा तो दोष नाही आहे। त्यांनी एकदा राम गणेश गडकऱ्यांनी जे राजसन्यास लिहिलं ते एकदा वाचलं पाहिजे। आणि राजसन्यासमध्ये संभाजी महाराज आणि त्यांच्या चरित्रामध्ये तथाकथित तुळसा नावाचं पात्र आणून संभाजी महाराज कसे बदफैली आणि व्यसनासक्त होते हे दाखवण्याचं पाप केलं। त्यामुळे असं विकृत साहित्य हे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करू नये आणि अशा साहित्याच्या मधली अत्यंत विदारक असलेली त्यांच्यावरची लिखाणं ही आम्ही काढून त्यात फाळून जाळलेली आहेत। नुसतंच राजसन्यास नाही तर औंधकरांची बेबंदशाही, प्रणयी युवराज, वसंत कानेटकरांच्या नाटकातल्या काही ओळी, म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते, त्याच्यानंतर आणखी 2-4 पुस्तकं म्हणता येतील, ती आम्ही याच्यामध्ये जाळलेली आहेत। आणि मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की जर होळीमध्ये 4-5 पानं जळतात, पण उद्या जर महाराष्ट्राच्या तरुणांनी संभाजी महाराजबद्दल काय अपशब्द गडकरींनी लिहिले हे जर वाचलं तर मला असं वाटतं की अख्खे पुस्तकं पोरं जाळून टाकतील। त्यांच्या लिखाणामधलं ललित साहित्याबद्दल आमचं म्हणणं नाही, पण ललित साहित्य लिहिताना ते कोणावर लिहिलं पाहिजे। आणि विशेष म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी या राम गणेश गडकरींची हजामत केलेली आहे। म्हणून आता बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा, बाजीप्रभूंचा फोटो लावायचा आणि त्यांच्या पंक्तीमध्ये यांना बसवायचं, म्हणजे तुम्ही महात्मा गांधीच्या पंक्तीमध्ये नथुराम गोडसे बसवताय। त्यामुळे अट्टल व्यसनी असलेल्या या माणसाचं विकृत साहित्य जाळावं, यामुळं ही प्रार्थना मी महाराष्ट्र शासनाकडे प्रातिनिधिक